लॉटरी जिंकणाऱ्यांचा जर अभ्यास केला, तर थोड्या वेळातच त्यांची जी आनंदाची अनुभूती असते, काही दिवसांनंतर ती निघून जाते, विरून जाते. म्हणजेच तो मोठा चेक मिळाल्यानंतर काही काळाने तुम्ही पहिल्या इतकेच समाधानी किंवा असमाधानी राहू शकत नाही. आत्ता जी गोष्ट आपल्याला आनंद देतीये, पुढे जाऊन तीच गोष्ट आपल्याला आनंद देईल का? याच्यावर जरा प्रश्नचिन्हच वाटतं मला. किंवा आत्ता जी गोष्ट आपल्याला दुःख देतीये, पुढे जाऊन ती गोष्ट आपल्याला दुःखच देईल का? आपण त्याच दुःखामध्ये राहणार आहोत का? हा सुद्धा प्रश्नच आहे. एखादा प्रेमभंग झाला किंवा एखादं नातं तुटलं, तर आयुष्य कधीच पूर्वीसारखं होणार नाहीये का? असं त्यावेळेला आपल्याला वाटतं, की आता मी जगूच शकणार नाही. आता तर मला पुढे काहीच करता येणार नाही. पण पुढं साधारण 3-4 महिने गेले, की मग अ, अ, नव्या साथीदाराच्या शोधात छान डेटिंग करताना आपण आढळतो. अर्थात आपण सर्वांनीच हे केलेलं आहे आणि आपल्या सर्वांना हे माहिती आहे, की कोणा वाचून कोणाचं काही अडत नाही. कोणाशिवाय कोणाचं काही होत देखील नाही. खूप कॉम्प्लिकेटेड गोष्ट आहे ही. पण आत्ता आपण बोलतोय ते ह्या विषयावरती, की जे आज आहे, मग ते आनंद असू देत किंवा दुःख असू देत, तेच पुढे राहील, हे आपण सांगू शकत नाही. हे पुस्तक वाचत होते, द आर्ट ऑफ थिंकिंग क्लिअरली या पुस्तकामधलं 46वा धडा, की कशाची इच्छा करता त्याची खबरदारी ठेवा म्हणून. तो वाचत असताना वाटलं, की चला मस्त याच्यावरती थोडंसं बोलूयात. छान वाटला धडा. पुस्तकात त्यांनी काय सांगितलंय, की गाडी, घर, लॉटरी, बोनस, एखादं अवॉर्ड किंवा एखादं बक्षीस या सगळ्या भौतिक गोष्टी आहेत आणि या सगळ्या भौतिक गोष्टींमधून जो आनंद मिळतो, तो आनंद तात्पुरता असतो. किंवा मग काही गोष्टी, नकारात्मक गोष्टी असतात ज्या आपल्या अंगवळणी पडतात. सुरुवातीला त्या गोष्टींचा तणाव येतो, पण पुढे जाऊन ते सवयीचं होतं. जसं की एखादा नावडता जॉब आपण सुरुवातीला करतो, पण नंतर जबाबदाऱ्यांच्या ओझ्याखाली किंवा अ, काहीतरी कारणास्तव तो आपल्याला पुढे तसाच कंटिन्यू करावा लागतो. तिथे इच्छा नसते, पण तरी देखील आपल्याला तो करावा लागतो. मग ही जी नकारात्मकता आहे, अ, ती नकारात्मक गोष्ट जरी आपल्याला वाटत असली, तो जॉब जरी आपल्याला करावासा नाही वाटत असला, तरी देखील तो करावा लागतो आणि त्या अशा गोष्टी अंगवळणी पडत राहतात. आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट काय सांगितली आहे, की शक्य तितका जास्त वेळ मोकळा आपण घालवला पाहिजे. सतत आपण काहीतरी नवीन वेगवेगळे प्रयोग केले पाहिजेत. आपण आपल्या विचारांवरती काम केलं पाहिजे. त्यासाठी आपण वेगवेगळ्या कार्यशाळा घेतच असतो. तुम्ही त्यामध्ये सुद्धा सहभागी होऊ शकता किंवा मग तुम्ही फ्रीमध्ये बरेचसे YouTubeवरती व्हिडिओज असतात, बरेचसे कोर्सेस असतात, ते सुद्धा तुम्ही जॉइन करू शकता. जे आपण प्रत्यक्ष करतो ना, त्यातून जो मिळणारा आनंद आहे, तोच आनंद टिकून राहतो. आपल्या आंतरिक उर्मीतून जे मनापासून आवडतंय ते करा, असं यांनी सांगितलंय. त्यासाठी पदराला थोडी खार लावावी लागली तरी हरकत नाही. मैत्रीत गुंतवणूक करा. लोकांना भेटा, लोकांशी बोला, लोकांना मदत करा. जे आपल्याकडे आहे ते देण्याचा प्रयत्न करा. लोकांना व्यावसायिक क्षेत्र आणि त्यात प्राप्त केलेल्या दर्जामुळे दीर्घकाळ आनंद मिळतो. म्हणजे एखादा व्यवसाय आपण करतोय किंवा एखादी नोकरी आपण करतोय, ती अगदी व्यवस्थित छान परफेक्ट आपण करतो. त्याच्यामुळे आपल्याला एक दर्जा मिळतो. आपल्या कामामुळे आपल्याला एक दर्जा मिळतो आणि मग त्याचा आपल्याला आनंद असतो. पण काय होतं, समवयस्कांचा गट आपण कायम ठेवला तर तो आनंद आपल्याला मिळतो. त्या तुम्ही झालात आणि जर तुम्ही फक्त इतर अधिकाऱ्यांबरोबरच उठ करू लागलात, तर मग हा जो परिणाम आहे, हा नष्ट होतो. अ, आपलं काहीतरी एक वेगळं सर्कल पाहिजे, जिथं आपल्याला छान वाटेल, आनंदी वाटेल, निवांत वाटेल. कामाचा भाग हा खूप वेगळा आहे. आपलं पर्सनल आयुष्य, वैयक्तिक आयुष्य खूप वेगळं आहे आणि हे सगळं करत असताना, आपलं फ्रेंड सर्कल वाढवत असताना आपण कोणाशी मैत्री करतोय? हे सुद्धा आपण विचारपूर्वक ती मैत्री केली पाहिजे
मुळातच आपण स्वतःवरती काम करत असू, आपल्या विचारांवरती काम करत असू, तर मग आपल्याला आपले व्हायब्रेशन्सच सांगतात, की कुठे आपण गेलं पाहिजे आणि कुठे आपण नाही गेलं पाहिजे किंवा कोणती गोष्ट आपण प्रचंड मनापासून केली पाहिजे किंवा कोणती गोष्ट आपण नाही केली पाहिजे. आपले व्हायब्रेशन्स आपल्याला गाईड करत असतात आणि आनंदी राहण्यासाठी किंवा जीवनातला आनंद टिकवण्यासाठी आपण काहीतरी कॉन्स्टंटली करत राहणं खूप गरजेचं आहे. आपण कोणती इच्छा करतोय त्याची जबाबदारी आपण घेतली पाहिजे, खबरदारी आपण घेतली पाहिजे. कारण आज जर आपण इच्छा करतोय, की मला छान मोठं घर हवंय, कदाचित ते घर मिळेलही, त्याचा आनंदही आपल्याला मिळेल. पण आयुष्यभरासाठीचा तो आनंद नसणार आहे. साधारण वर्षभर त्या घराचं नवेपण टिकेल, पण नंतर पुन्हा आहे तसं पुढे चालू होईल आणि ह्या ज्या भौतिक गोष्टी आहेत, ह्या ज्या भौतिक इच्छा आहेत, ह्या न संपणाऱ्या आहेत. पण सातत्याने स्वतःसाठी काहीतरी करत राहणं हे खूप गरजेचं आहे. त्या फ्लोमध्ये आपण असणं खूप गरजेचं आहे आणि हे असे सगळे विचार आपल्याला केव्हा येतात, ज्यावेळेला आपण वाचन करतो. एकाच पानाचा हा धडा आहे, पण किती मोठी गोष्ट हा धडा शिकवून गेला. एवढाच आहे धडा हा, पण किती मोठी गोष्ट हा धडा शिकवून गेला. कधी-कधी ही अशी पुस्तकं वाचताना खूप समाधान मिळतं, कारण कोणताही धडा तुम्ही काढा, कोणताही धडा तुम्ही वाचा. अगदी 5 मिनिटांचा वेळ लागतो, 5-10 मिनिटांचा, पण त्याच्यामध्ये संपूर्ण आयुष्याचं सार आपल्याला मिळतं. आपण कसं वागलं पाहिजे, काय केलं पाहिजे याचं नॉलेज आपल्याला मिळतं आणि म्हणूनच पुस्तकं नेहमी आपल्यासोबत असायलाच हवीत. बऱ्याच दिवसांपूर्वी, मला वाटतंय साधारण वर्षभरापूर्वी मी बुक टॉक विथ सायली अशी एक सीरीज चालू केली होती, पण पुढे ती कंटिन्यू नाही झाली. त्याचा एकच एपिसोड झाला. आता विचार करतीये, की असंच काहीतरी वाचता-वाचता आवडलं तर ते तुमच्यासोबत शेअर करावं या सीरीजच्या माध्यमातून. तुम्हाला ते आवडेल का बघायला, ऐकायला? ते मला कमेंट्समध्ये नक्की कळवा. आता थांबते आणि पुन्हा लवकरच भेटूयात अशाच एका नवीन छान विषयासोबत. तोपर्यंत काळजी घ्या. बाय.